खरोखर मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन त्याचा उपकार मानते की आज प्रियप्रभूनं त्याच्याबद्दल बोलण्याची मला सुवर्ण संधी दिलेली आहे. आणि त्या अगोदर मी रिपोर्ट चॅनलसुद्धा मनापासून आभार मानत आहे, कारण ह्या देवाच्या दयेने कृपेने ही संधी लाभलेली आहे. आता बोलण्यासाठी मी उभी आहे. तर माझं नाव आहे पास्टर सुवार्ता डॅनी सोनावणे, लाईफ फाउंडेशन मिनिस्ट्री कसबा बावडा. खरोखर मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊन आभार मानत आहे की आज आपण देवाची लेकरे या नात्यानं डिसेंबर महिना येताच एकदम आनंदाने भरलेला असतो. ह्या आनंदाचं मुख्य कारण काय आहे तर लूक 2:11 जगाचा तारणारा जन्मास आलेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, जगाचा तारणारा ह्या जगात जन्मास येण्याचं कारण काय आहे? तो उगीचच आलेला नाही, तर उत्पत्ती 3:6 जेव्हा आदाम हवेने देवाची आज्ञा मोडली, देवाची आज्ञा मोडली म्हणजे ते देवापासून दूर गेलेत आणि कोणाचे तर ते गुलाम झालेत, तर ते सैतानाचे गुलाम झालेत आणि सैतानाची सत्ता त्यांच्यावरती आली आणि त्यामुळं देवाचं आणि मानवाचं नातेसंबंध तुटले गेलेत. आणि ह्या कारणामुळं जे अधिकार देवाने आदाम हवेला दिलेले होते ते सगळे त्यांचे अधिकार आता रोम 8:20 प्रमाणे हे नश्वरतेच्या म्हणजे सैतानाच्या हवाली करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की ही सैतानाची सत्ता संपूर्ण जगावरती चालत आहे. त्यामुळे जगामध्ये दुःख आहे, त्रास आहे, आजार आहे, संकट आहे, निराशा आहे. आणि अशा ह्या परिस्थितीमुळे काय झालेलं आहे, संपूर्ण जग दुःखात लोटलं गेलेलं आहे. त्यामुळे रोम 8:22 संपूर्ण सृष्टी म्हणजे संपूर्ण जग कणत आहे, वेदना भोगत आहे, व्याकुळ झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रोम 8:19 देवाच्या लेकरांची सुटका केव्हा होईल, तर सुटका करणारा कधी प्रगट होईल याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. आणि अशाच वेळेस आपण पाहतो की लूक 2:11 मध्ये जगाचा तारणारा जन्मास आलेला आहे. त्यावेळेस स्वर्गात पृथ्वीवर आनंदी आनंद झालेला आहे. संपूर्ण देवदूत आनंदाने घोषणा करीत आहेत, संपूर्ण सृष्टीला संपूर्ण जगाला सांगत आहेत, ऐका व ऐका, खुशखबर ऐका, आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. खरोखर देवाच्या प्रिय लेकरांनो, ही खुशखबर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा गेलेली आहे तेव्हा योहान 3:16 प्रमाणे ज्याने ज्याने येशू ख्रिस्ताला आपला तारणारा, आपला मुक्तिदाता म्हणून स्वीकार केलेला आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्याला आपल्या जीवनात घेतलेला आहे, अशा सगळ्या लेकरांचं काय झालेलं आहे, तारण झालेलं आहे, सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये ख्रिसमस म्हणजे नाताळचा हा सण अतिशय आगळ्या वेगळ्या आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक सणाला काय ना काहीतरी मर्यादा असते, पण ख्रिसमस हा तारणाऱ्याच्या जन्माचा हा दिवस संपूर्ण जगामध्ये 5 खंड आहेत,
आशिया खंड आहे, युरोप खंड आहे, आफ्रिका खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे, अमेरिका खंड आहे. या संपूर्ण खंडामध्ये आज तारणाऱ्याची घोषणा झालेली आहे. लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार करून आपलं जीवन येशूला दिलेलं आहे, येशूला आपल्या जीवनात घेतलेलं आहे. म्हणून आज उद्धार झालेला आहे. पापातून, शापातून, सैतानाच्या बंधनातून सोडवणारा जन्मास आलेला आहे. म्हणून संपूर्ण जगामध्ये पाहावं तिकडं आनंदी आनंद, आनंदी आनंद असा झालेला आहे. खरोखर ख्रिस्त जन्माच्या आनंदानं संपूर्ण सृष्टी नाचत आहे, जयघोष करीत आहे की जगाचा तारणारा जन्मास आलेला आहे. पापातून, शापातून, सैतानाच्या बंधनातून आज सुटका झालेली आहे. आणि हा जगाचा तारणारा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, संपूर्ण सृष्टीचा मालक आहे. उत्पत्ती 1:1 मध्ये देव शब्द बोलला आणि सगळी सृष्टी निर्माण झाली. परंतु ह्या सृष्टीकर्त्याला जेव्हा या जगामध्ये जन्म घेण्याची वेळ आली, त्यावेळेस त्याचा जन्मसुद्धा अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झालेला आहे. जेव्हा योसेफ आणि मेरी यांचं मागणी झाली म्हणा, पण त्यांचं अजून लग्न झालेलं नव्हतं. परंतु मरियेला देवदूताने दर्शन देऊन सांगितलं की स्त्रीमध्ये तू कृपा पावलेली मुलगी आहेस, तू नम्र आहेस आणि तुझ्या पोटी तारणारा जन्माला येणार आहे, तुला मुलगा होणार आहे, त्याचे नाव तू तारणारा ठेव, कारण तोच या जगाला त्याची जगाची पापातून, शापातून मुक्ती करणार आहे, सैतानावरती विजय मिळवणारा तो आहे. ती म्हणाली असं कसं होईल, पण तरीसुद्धा ती लीन नम्र असल्यामुळं ती म्हणाली काय हरकत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. कारण त्यावेळेस असं होतं की लग्नाच्या अगोदर एखादी जर का मुलगी किंवा स्त्री गरोदर झाली तर तिला दगडमार करून तिला मारत होते. पण तिनं स्वीकार केला देवासाठी आणि तिच्या होणाऱ्या पतीनं सुद्धा विचार केला, कारण आता हिला दिवस गेलेले आहेत आणि हे कसं काय म्हणून तिला सोडण्याचा त्याने विचार केला. परंतु देवाच्या देवदूताने त्याला स्वप्नात सांगितलं, तिचा तू नाकार करू नकोस. तिनं काय वेविचार केलेला नाही, तिच्या पोटी जो गर्भ आहे ना तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे आणि म्हणून त्याने सुद्धा तिचा स्वीकार केलेला आहे. आणि अशा परिस्थितीत तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू मरियेच्या पोटी जन्मास आला. परंतु त्याला जन्म घ्यायला कुठे ठिकाण नाही मिळालं. संपूर्ण जगाचा त्राता तो आहे. आणि स्तोत्र 24:1 मध्ये म्हटले की पृथ्वी आणि पृथ्वीवरील सगळं काही परमेश्वराचं आहे, पण आत्ता जन्म घ्यायला त्याला जागा नाही. पण त्याला जागा मिळाली, ती कुठे मिळाली? गाईच्या गोठ्यात. गाईचा गोठा म्हटलं तर इतका घाणेरडा असतो, सगळ्या प्रकारची तिथं दुर्गंधी असते. पण देवाच्या प्रिय लोकांनो, लेकरांनो, जेव्हा येशूचा जन्म त्या ठिकाणी झाला, येशू हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व सृष्टीचा मालक आणि चालक असताना, तसंच योहान 8:12 प्रमाणे येशू म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश आहे. जेव्हा तो त्या ठिकाणी जन्मास आला, तो गोठा प्रकाशाने दिपून गेला आणि त्या गोठ्याला स्वर्गाचं सुख, स्वर्गाची शोभा आली. राजमहालापेक्षाही तिथं शोभा चांगली आली आणि त्या ठिकाणी येशू बाळाचा जन्म झालेला आहे. आणि अशा वेळेस पूर्व दिशेला एक मोठा तारा चमकू लागला. जे खगोलशास्त्रज्ञ आहेत ते म्हणत, अरे हा तारा काहीतरी विचित्र आहे, कुठेतरी यहुद्याचा राजा जन्मास आलेला आहे
आणि म्हणून ते फार दूर देशातून राजाचा शोध करीत करीत आलेत, कारण राजा जन्मास येणार तो राजाच्या राजवाड्यातच येणार. परंतु ते राजाच्या राजवाड्यात गेले तेव्हा हेरोद म्हणतात की यहुदांचा राजा जन्मास आलेला आहे, तो कुठं आहे? तो म्हणतो अरेच्या, मी तर राजा आहे, दुसरा कोण राजा आहे? तर तो म्हणतो की हो, आम्ही त्याला भेटायला आलो. तो हेरोद म्हणतो की तुम्ही जा, त्याला तुम्ही भेटा आणि मला पण येऊन सांगा. पण त्याच्या अंतःकरणामध्ये होतं कपट. पण तो तारा त्या लोकांना, मागे लोकांना मार्ग दाखवीत 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 ते त्याच्या पाठोपाठ चाललेत. आणि जेव्हा तो तारा बेथलेहेमामध्ये येऊन त्या गायच्या गोठ्यावरती थांबला तेव्हा ते तिथं गेले. त्यांनी पाहिलं येशू बाळाला बाळंत्यात गुंडाळून गव्हाणीत ठेवलेलं आहे. त्यांनी त्याला नमन केलं आणि अति मोलाच्या भेटी त्याला अर्पण केल्या. आणि देवदूताने सांगितलं होतं की परत त्याच रस्त्याने जाऊ नका, तर तुम्ही परत दुसऱ्या रस्त्याने जा. आणि ते दुसऱ्या रस्त्याने गेलेत. आणि खरोखर मेंढपाळसुद्धा आलेत, त्यांनी पण देवाची स्तुती करीत ते माघारी गेलेत. पण जितके जे कोण येशूच्या दर्शनाला आलेत, येशूने त्यांना दर्शन दिलं. परंतु हेरोद आला नाही, पण त्याला काय येशूचं दर्शन झालेलं नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी गायीच्या गोठ्यात जगाचा तारणारा जन्मास आलेला आहे, एवढ्यासाठी की तुमचं माझं तारण व्हावं, तुम्हाला आणि मला पापातून, शापातून, सैतानाच्या बंधनातून मुक्तता मिळावी. आणि ती त्याने अशी मिळवून दिली की त्याने प्रियप्रभूनं तुमच्या आणि माझ्या तारणासाठी आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिला, आपलं मोलाचं रक्त त्या वधस्तंभावरती ओतलं. कारण रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. आणि आज स्तोत्र 32:1-2 प्रमाणे त्याने तुमच्या माझ्या पापावरती पांघरून घातलेलं आहे, पापांची क्षमा केलेली आहे. आज आपल्याला त्याने नीतिमान केलेलं आहे. आणि योहान 1:12 प्रमाणे आज आपण देवाची लेकरं आहोत. खरोखर आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, आपण त्याचा उपकार मानूया. हा तारणारा जर का या जगामध्ये जन्मास आला नसता तर तुमचं माझं तारण झालं नसतं, तुमचं माझं तारण झालं नसतं, आपण देवाची लेकरंही बनलो नसतो, आपल्या पापांच्या अपराधांची चुकांची क्षमाही झाली नसती, आणि आपण सगळे काय झालो असतो की नरकाची भर झालो असतो. आणि म्हणून नरक हा फक्त सैतानासाठी आहे. पण हा धूर्त सैतान देवाच्या लेकरांना आपल्या फासक्यात पाडण्याचा प्रयत्न करतो, जसा आदाम हवेला केलं तसं. परंतु आत्ता तुमच्यावरती आणि माझ्यावरती, म्हणजे ज्याने येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे की येशू माझा तारणारा, येशू माझा मुक्तीदाता, येशू माझ्यासाठीच तारणारा म्हणून या जगात आलेला आहे, त्या तुम्हाला आणि मला आता सैतानाचा कोणताही डावपेच आपल्यावरती चालणार नाही. कारण आपण देवाचे आहोत, आपण देवाची लेकरं आहोत. एवढंच नव्हे, त्याच्या आपण प्रिय लेकरं आहोत. स्तोत्र 127:2 प्रमाणे. इतकंच नव्हे तर यशाया 43:4 प्रमाणे आपण देवाची अति मोलाची लेकरं आहोत. आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये ख्रिस्त जन्माचा सोहळा आनंदाने, हर्षाने लोक साजरा करीत आहेत. कारण तो जगाचा तारणार आहे. जगाला तारण्यासाठी त्यानं स्वर्गाचं सुख सोडलेलं आहे आणि या भूतलावरती तुम्हाला आणि मला तारण्यासाठी तो आलेला आहे. त्याला खरोखरच तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असल्यामुळं कुठेही राजमहालात किंवा कुठल्याही ठिकाणी त्याला जन्म घेता आला असता. परंतु त्यानं स्वतःला रिक्त केलं आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यानं दासाचं स्वरूप धारण करून तो मनुष्य रूप घेऊन या जगामध्ये आलेला आहे. एवढ्यासाठी की तुमची आणि माझी मनाची परिस्थिती काय आहे, तुमचं आणि माझं दुःख काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रियप्रभू येशू मानव होऊन या जगात तुम्हाला आणि मला तारण्यासाठी आलेला आहे. आज आपण पाहिलं तर ख्रिस्त जन्मामुळं
ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून येशूला तारणारा म्हणून आपल्या अंतःकरणात घेतलेला आहे, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये, त्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये आज येशूच्या जन्माचा आनंद लोक अतिशय आनंदानं साजरा करीत आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये आपण कुठं जरी गेलो तरी आज ख्रिस्त जन्माचा सोहळा म्हणजे नाताळ लोक आनंदाने साजरा करत आहेत. देवाचं गुणगान गात आहेत, देवाचा आभार मानत आहेत, स्वर्गीय पित्याला म्हणत आहेत की होय स्वर्गीय पित्या, आम्हाला तारण्यासाठी तू आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी या जगात पाठवलंस की त्याने सैतानाचा नाश केलेला आहे. आज येशू ख्रिस्तानं त्या सैतानाला वधस्तंभावरती चारी मुंड्या चित्त करून टाकलेला आहे. त्यामुळं आज संपूर्ण जग येशूच्या नावाचा जय जयकार करत आहे. येशूच्या नावाची स्तुती आणि गुणगान गाऊन आनंदानं ख्रिस्त जन्माचा सोहळा सगळीकडं साजरा होत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जर का आला नसता तर आपलं तारण झालं नसतं. पण विशेष म्हणजे की आज तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. आता तुम्हाला आणि मला दुसऱ्या मरणाची बाधा नाही. येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याचं दुसरं आगमन केव्हा जरी झालं तर आपण त्याच्याबरोबर घेतले जाणार आहोत आणि त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये सदा सर्व काळ त्याच्या नावाची स्तुती आराधना करत राहणार आहोत. खरोखर आपण किती आशीर्वादित आहोत, किती आपण भाग्यवान आहोत की या संपूर्ण जगाच्या पसाऱ्यातून प्रभूनं तुमची आणि माझी निवड केलेली आहे. त्याने तुम्हाला आणि मला निवडून आपली लेकरं बनवलेली आहेत, आपलं तारण झालेलं आहे. म्हणून आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं उपकार मानूया, त्याची स्तुती करूया. खरोखर आज देवबापाच्या नावाला मी लाखो धन्यवाद देत आहे की आज प्रिय प्रभू या जगात तारणारा म्हणून आला, मग तुमचं माझं तारण झालेलं आहे आणि तुम्हाला आणि मला स्वर्ग राज्याचं प्रवेश मिळालेला आहे. याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि हा ख्रिसमस, हा नाताळाचा सण आपण अधिक उत्साहाने आणि आनंदाने साजरा करून येशूच्या नावाचं गौरव करूया. आपण दोन शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र महान तारका प्रभू येशू ख्रिस्ता, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, गौरवी आणि समर्थ बाप्पा, मी तुझ्या पाया पडून तुझा आभार मानते, तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा की खरोखर आम्हाला तारण्यासाठी तू या जगात आलास. आणि पैसे बाप्पा योहान 3:16 प्रमाणे तुला ओळखणारं मन तू आम्हाला दिलंस, म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, आमचं तारण झालेलं आहे. आज आम्ही तुझी लेकरं बनलेलं आहोत. आज आम्हाला तुझ्या हातातून कोणी हिसकावून घेत नाही. याबद्दल मी तुझं मनापासून आभार मानून मी तुझी स्तुती करीत आहे. आणि होय देवप्पा, हा ख्रिसमस आणि नवीन वर्ष प्रत्येक लेकराला ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आशीर्वादाचा, आनंदाचा असा होऊ दे आणि येशूच्या नावाचं गौरव केलं जाऊ दे. येशूच्या नावानं मागते पण ऐकते त्या. आमेन.